नमस्कार मित्रांनो, आज आपण संत जनाबाईविषयी एक भक्तिमयी कथा ऐकणार आहोत. त्याआधी आपणास एक विनंती की आमचा स्वामी अक्कलकोठी फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा. तर चला ऐकूया संत जनाबाईची कथा. खूप वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील गंगाखेन नावाच्या गावात जनी नावाच्या एका लहान मुलीचा जन्म झाला. जनीचे वडील दमाशेत आणि आई गुणाबाई तिला घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यावर जनीला विठ्ठलाचे वेडच लागले. जनीच्या आईवडिलांनी तिला संत नामदेवांच्या घरी कामासाठी ठेवले. संत नामदेव हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जनी तिथे राहून घराची सगळी कामे मनापासून करू लागली. ती आता नामदेवांच्या कुटुंबाचा एक भाग झाली होती. जनीचे आयुष्य कष्टाचे होते. पहाटे उठून केर काढणे, पाणी भरणे, धान्य दळणे आणि कपडे धुणे अशी अनेक कामे ती करायची. पण कामं करताना जनी कधीही थकायची नाही, कारण तिच्या ओठी सतत विठ्ठल विठ्ठल असे नाव असायचे. जनीची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की स्वतः पांडुरंग तिला कामात सहाय्य करायला येऊ लागले. जनी जेव्हा अंगण झाडायला घ्यायची तेव्हा विठ्ठल स्वतः हातात टोपली घेऊन कचरा गोळा करायला उभे राहायचे. जनी जेव्हा विहिरीवर पाणी भरायला जायची तेव्हा तिला जड घागरी उचलायला त्रास व्हायचा. अशा वेळी पांडुरंग धावून यायचे आणि तिच्या खांद्यावरून पाण्याचा कावड घेऊन चालायचे. जनीला देवाचे हे प्रेम पाहून खूप भरून यायचे. रात्रीच्या वेळी जेव्हा जनी धान्य दळायला बसायची तेव्हा विठ्ठल तिच्यासोबत जात्यावर बसायचे. दोघे मिळून ओव्या गायचे. जनी म्हणायची, विठू माझा लेकूरवाळा, संगे लेकुरांचा मेळा. देवालाही जनीची गाणी ऐकायला खूप आवडायचे. संत नामदेवांना जेव्हा हे समजले की विठ्ठल स्वतः जनीची कामे करतो तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी पाहिले की जनीची भक्ती इतकी शुद्ध आहे की देव तिच्यासाठी धावून येतो. नामदेवांनी जनीला संत म्हणून मान दिला. एकदा एका माणसाने जनीवर चोरीचा खोटा आळ घातला. त्याने म्हटले की जनीने देवाचा दागिना चोरला आहे. जनीला शिक्षा होणार होती, पण तिचे मन निर्मळ होते. ती फक्त विठ्ठलाचा धावा करत होती. पांडुरंगाने आपल्या भक्ताची परीक्षा घेऊ दिली नाही. जेव्हा जनीला शिक्षा करण्यासाठी खांबाला बांधले तेव्हा तो खांबच सोन्याचा झाला आणि विठ्ठलाने सर्वांना दाखवून दिले की जनी निष्पाप आहे. देवाने स्वतः येऊन जनीचे रक्षण केले. संत जनाबाईंनी हजारो अभंग रचले. आजही वारकरी पंढरपूरच्या वाटेवर दळिता कांडिता तुझा आठवीन हे तिचे अभंग मोठ्या आवडीने गातात. कष्टातही देव कसा भेटतो हे संत जनाबाईंनी जगाला शिकवले. ही कथा आपल्याला एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक संदेश देते. संत जनाबाई यांच्यासारख्या साध्या आणि कष्टकरी व्यक्तीच्या आयुष्यातून हे स्पष्ट होते की खऱ्या भक्तीसाठी मोठेपणा, संपत्ती किंवा विशेष स्थान लागत नाही. लागते ती फक्त निर्मळ श्रद्धा आणि प्रेम. जनी रोजची कठीण कामे करत होती, पण तिच्या मनात कधीही तक्रार नव्हती, कारण तिच्या प्रत्येक कामात विठ्ठलाचे स्मरण होते. त्यामुळे तिचे कष्टही साधना बनले. ही कथा शिकवते की आपण आपल्या दैनंदिन कामांमध्येही आनंद आणि अर्थ शोधू शकतो. यातून आपल्याला मिळणारे मुख्य सकारात्मक संदेश: खरी भक्ती मनात असते, बाह्य परिस्थितीत नाही. प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असेल तर देव नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो. कष्ट करताना देखील आनंदी राहणे हीच खरी शक्ती आहे. सत्य आणि निष्पाप मनाचे शेवटी नेहमीच रक्षण होते. संत जनाबाईंचे जीवन आपल्याला सांगते, प्रेमाने आणि श्रद्धेने केलेले प्रत्येक कार्य हेच देवाची सेवा आहे आणि जिथे अशी भक्ती असते तिथे देव स्वतः येऊन साथ देतो. तर मित्रांनो, आपली आजची ही कथा इथेच समाप्त होते. आपण पुन्हा भेटूया आणखी एका नवीन प्रेरणादायक भक्तिमय आणि आध्यात्मिक कथाबरोबर. तोपर्यंत राम कृष्ण हरी.